दगडावरचे ठसे शोधून ते आधार सोबत लिंक केले जाते। या अजब विधानामुळे आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे टीकेचे धनी बनले आहेत आणि त्या विधानावरून राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवरती सडकून टीकाही केली आहे। बघूयात। दगडाच्या विधानावरून राज ठाकरेंसह विरोधकांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र डागले। दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीवरून मंत्री पाटलांनी अजब विधान केलं होतं। त्यांच्या दाव्यानुसार पोलिसांनी मारण्यात आलेले दगड जमा केलेत आणि त्या दगडांवरती ज्या ज्या हातांचे ठसे उमटले असतील ते आता आधार कार्ड सोबत लिंक केले जातील, असं विधान महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट, तुमचे सगळ्यांचे परममित्र, माझे फारच परममित्र राहुल कुलकर्णींचा काल व्हिडिओ पाहिला तर आपल्याला चक्करच येईल ना। तर आपला राहुल कुलकर्णीवर आक्षेप काय आहे का बरं, ते तथ्यांच्या आधारेच बोलतायत। तर त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय। तर त्यातल्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढा दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री, दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्याला फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे। आता चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत। त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे। 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं। त्यांना जबाबदारी दिली अमित शहानी, दगड गोळा करा म्हणून। चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी, दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत। दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार। कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडलेले आहेत। डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले, विसरतील लोक आता डॉक्टर अब्दुल कलामना। यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम नंतर हे चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील यांना दगड जाण्याची जबाबदारी नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये दगड आहे आणि ते संधी बघतायत की संजय राऊतांकडे तो दगड कधी भिरकवला जाईल। कारण रोज उठून खोटं बोलणं याचं काम संजय राऊत करतात। मतरूपी दगड संजय राऊत तुम्हाला मारले आणि तुम्हाला घरी बसवलं हे बघा। चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्यांचं वक्तव्य अर्धवट दाखवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।